नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज जर तुमच्या शेतात पाणी आहे पण लाईट नाही, लाईट आहे पण रात्री 2 वाजता येते, डिझेल पंप चालवला तर खर्च निघत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण बोलणार आहोत मोफत सोलर पंप योजना 2025-26, ज्यात सरकार देते 90% पर्यंत अनुदान. यामध्ये वीज बिल येते 0%, दिवसा पाणी, रात्री शांत झोप घ्यायची आहे. पण याच योजनेच्या नावावर सगळ्यात जास्त फसवणूक होते. म्हणून आज मी तुम्हाला खरी माहिती आणि सावधगिरी दोन्ही सांगणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं शेतकरी सोमा 07 या चॅनलवरती. या चॅनलवरती योग्य बाजारभाव, शेतीविषयी संबंधित माहिती, शेतातील माहिती संपूर्ण या चॅनलवरती आपण पाहत असतो. तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर सोलार पंप योजना नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयात. तर ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्तपणे राबवत आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही सरकार ही योजना राबवत आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना वीज खर्च कमी करणे, डिझेलवरील अवलंबित्व संपवणे, शेतीला 24 तास पाणी उपलब्ध करणे. या योजनेत शेतकऱ्यांना सोलर पॅनल आणि मोटर प्लस कंट्रोल युनिट पूर्ण सेट मिळतो. तर आपल्याकडे असे आहे की काही शेतकऱ्यांना पाणी आहे परंतु लाईट नाही, लाईट आहे परंतु लाईटीचे बिल जास्त येते, आणि काही ठिकाणी संध्याकाळी 2-12 वाजता लाईट येते. तर ते संपूर्ण कमी करण्यासाठी सरकारने ही योजना राबवलेली आहे. यामध्ये सरकार सोलर पॅनल, मोटर कंट्रोल युनिट हा संपूर्ण सेट शेतकऱ्यांना प्राधान्य करते. तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत हे आपण पाहूया. तर शेतकऱ्याच्या नावावरती 7/12 उतारा असावा लागतो. म्हणजे ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन असावी, म्हणजे 7/12 उतारा त्यांच्या नावावरती निघता येईल. शेतीसाठी पाण्याचा स्रोत, म्हणजे आपल्याकडे शेतीसाठी पाण्याचा स्रोत हवा. आपल्याकडे विहीर असेल, बोर असेल किंवा शेततळी असेल, यापैकी पाण्याचा कोणता तरी स्रोत आपल्याकडे असायला हवा. म्हणजे बोर, विहीर, ओढा. तर याआधी सोलर पंप घेतलेला नसावा. या योजनेचा लाभ घेण्याच्या पूर्वी, म्हणजे याच्या आधी आपण सोलर पंप घेतलेला नसावा. लहान शेतकरीही चालतो, अल्पभूधारक शेतकरीही चालतो, आणि मध्यम शेतकरी देखील चालतो. म्हणजे जो मोठा शेतकरी आहे, मध्यम शेतकरी आहे, लहान शेतकरी, कोणताही शेतकरी असो, या योजनेसाठी तो शेतकरी पात्र ठरणार आहे. सर्व या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर या योजनेत कोण अपात्र ठरतो याच्यावर देखील आपण नजर टाकूयात. तर बनावट 7/12, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन नाही परंतु त्यांनी बनावट 7/12 उतारा तयार केलेला आहे, ते शेतकरी या योजनेतून अपात्र होतील. नंतर आधीच सोलार पंप ज्या शेतकऱ्यांच्याकडे आहे ते शेतकरी देखील या सोलर पंप योजनेतून अपात्र होतील. आणि कागदपत्रे वेगवेगळ्या नावावर, म्हणजे 7/12 एकाच्या नावावर, म्हणजे वेगवेगळ्या नावावरती कागदपत्र असतील तर देखील शेतकरी अपात्र होतो. तर शेताच्या क्षेत्रावर आणि पाण्यावर पंप दिला जातो. 3 HP सोलार पंप, 1 ते 2 एकर शेती ज्यांच्याकडे आहे आणि कमी पाणी आहे त्यांना 3 HPचा सोलर पंप दिला जातो. ज्यांच्याकडे 2 ते 4 एकर आणि मध्यम पाणी आहे त्यांना 5 HPचा सोलार पंप दिला जातो. ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे आणि खोल बोर, खोल विहीर, यांच्याकडे मोठे साधन आहेत त्यांना 7.5 HPचा सोलार पंप दिला जातो. जो शेतकरी आहे तो हवा तो पंप घेऊ शकत नाही. सरकार पाण्याच्या अहवालावर ठरवते अनुदान किती मिळतं. ज्यांच्याकडे थोडी शेती आहे त्यांना 3 HPचा पंप, ज्याच्याकडे मध्यम शेती आहे त्यांच्याकडे 5 HPचा पंप, आणि ज्याच्याकडे खूप शेती आणि पाण्याचा स्रोत मोठा आहे त्यांना 7.5 HPचा पंप दिला जातो. म्हणजे सरकार ठरवते, सरकार सर्वप्रथम येऊन पाहणी करते त्यांच्याकडे किती क्षेत्र आहे, पाण्याचे स्रोत काय आहेत, आणि त्यानुसार ठरतो त्याला किती HPचा पंप द्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अनुदान किती मिळतं. तर या योजनेसाठी 90% पर्यंत अनुदान मिळतं. उदाहरण आपण पाहूया थोडक्यात. तर सोलर पंपची किंमत समजा 3 लाख रुपये असेल तर सरकार 2,70,000 रुपये आपणास देणार आहे, आणि शेतकऱ्याला फक्त 30,000 रुपये आपल्या जवळचे खर्च होणार आहेत.
काही प्रवर्गात शेतकऱ्याचा वाटा 20-25 हजार रुपये फक्त एवढा देखील होऊ शकतो. तर वीज बिल पूर्ण बंद होणार आहे, म्हणजे आपणास वीज बिल भरावी लागणार नाही. जर आपण सोलार पंप खरेदी केला, म्हणजे सोलार पंपाची योजना आपण राबवली, तर आपणास वीज बिल 0 येणार आहे. लाईट कधी येईल याची वाट पाहायची गरज नाही. डिझेल मेंटेनन्स खर्च नाही. वीज बिल मोफत होणार आहे आणि लाईट कधी यायची आहे याची देखील आपणास वाट पाहायची नाही. आपण कधीही जाऊन दिवसा अंधारात न पाणी देता दिवसा देखील ही योजना राबवली, तर दिवसा देखील आपण लाईट याची आपणास वाट पाहावी लागणार नाही. जाऊन बटन दाबून आपण शेतांना पाणी देऊ शकता. तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आपण जाणून घेऊयात. तर सर्वात प्रथम आधार कार्ड, स्वतःचे आधार कार्ड आपणास लागते. नंतर ज्याच्या नावावरती हा योजना राबवायची आहे त्याचा 7/12 उतारा, नंतर 8 उतारा, नंतर बँकेची पासबुक, जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे आणि बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर, 2 फोटो आणि जात प्रमाणपत्र हवे असल्यास म्हणजे लागू असल्यास जात प्रमाणपत्र देखील लागणार आहेत. एकाच व्यक्तीच्या नावावर हे सर्व कागदपत्रे असावेत. म्हणजे आधार कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावरती आहे त्याच व्यक्तीच्या नावावरती 7/12, 8 बँक पासबुक, मोबाईल नंबर, त्याच व्यक्तीचा फोटो, एकाच व्यक्तीची सर्व कागदपत्रे हवी आहेत. तर अर्ज प्रक्रिया म्हणजे अर्ज कसा करायचा. महाऊर्जा राज्य सोलार पोर्टल किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये आपणास जायचं आहे. आधार OTPने लॉग इन करायचं आहे. जमीन पाण्याचा स्रोत माहिती भरायची आहे, म्हणजे कोणता पाण्याचा स्रोत आपल्याकडे आहे याची देखील आपणास माहिती भरायची आहे. नंतर पंप क्षमता निवडायची आहे, म्हणजे 3 HP, 5 HP, 7.5 HP या पंपाची क्षमता निवडायची आहे. नंतर कागदपत्रे अपलोड करायची आहेत. नंतर अर्ज सबमिट. नंतर निवड प्रक्रिया 1 ते 3 महिन्यामध्ये होईल आणि 1 ते 3 महिन्यामध्ये आपणास कळेल की आपणास या योजनेचा लाभ घेता येणार आहे का नाही. तर तेथे आपणास कोण म्हणेल की 25,000 द्या, 50,000 द्या, नाव आपलं पक्क करेल, आमचाच माणूस आहे पुढे, तर तो 100% दलाल आहे. अशा लोकांपासून आपणास सावध राहायचं आहे, कारण सरकार कुणाकडूनही पैसे घेत नाही. लॉटरी ही संगणक करते. पैसे दिले तर पंप नाही, पैसेही नाही असा एकही फोन आला तर अर्ज करू नका. हे सर्व सरकार मान्य आहे. त्यामुळे मध्ये जे दलाल येतात, 25,000 द्या, 30,000 रुपये द्या, आम्ही तुमचे काम करून देतो, आम्हाला या योजनेत, तुम्हाला या योजनेत आम्ही बसवून देतो, असा एकही फोन आणि एकही व्यक्ती तुम्हाला आढळला तर त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू नका, कारण ही सरकारमान्य योजना आहे. तर शेतकऱ्यांचे आता नेहमीचे प्रश्न म्हणजे काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की भाड्याने शेती असेल तर चालेल का, आम्ही भाड्याने शेती करतो तर आम्हाला सोलर पंप येईल का. तर उत्तर आहे नाही, कारण स्वतःची जमीन लागते. सोलार पंप घेण्यासाठी स्वतःची जमीन आपणास हवी आहे. तर एकाच गावात जास्त पंप मिळतात का, तर याचे उत्तर आहे हो. एका गावात आपण किती पण सोलर पंप बसवू शकता, याची मर्यादा नाही. ज्या व्यक्तीच्या नावावरती शेती आहे, ज्याच्याकडे पाण्याचे स्रोत आहे, त्याच्या नावावरती 7/12 उतारा आहे, त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर काही शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडतो की नाव लागलं नाही तर या योजनेमध्ये या बारीने तुमचे नाव लागले नसेल तर पुढच्या लॉटरीत पुन्हा तुम्हाला संधी भेटते, तर नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर काही शेतकऱ्यांना प्रश्न आहे की सोलार पंप चोरी होईल का, तर लोखंडी स्ट्रक्चर आणि सिक्युरिटी असते, त्यामुळे हा योजनेचा पंप चोरी होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, सोलार पंप योजना म्हणजे तुमचा हक्क आहे, सरकारचे उपकार नाही. आजच अर्ज करा. पुढची 20-25 वर्षे वीज बिलाचा विचार करूच नका. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. आणखी तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळते खरी सरकारी माहिती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.